पहिला शमूएल अध्याय 3। शमूएल बाळ एली समक्ष परमेश्वराची सेवा करीत असे। त्या काळी परमेश्वराचे वचन दुर्लभ झाले होते, त्याचे दृष्टांत प्रायः होत नसत। त्या समयी एकदा असे झाले की एली आपल्या ठिकाणी निजला होता। त्याची दृष्टी मंद होऊ लागली होती, म्हणून त्यास दिसत नव्हते। देवाचा दीप अजून मालवला नव्हता आणि शमूएल परमेश्वराच्या मंदिरात, जेथे देवाचा कोष होता, तेथे निजला होता। तेव्हा परमेश्वराने शमूएलास हाक मारली। तो म्हणाला, काय आज्ञा? मग तो एलीकडे धावत जाऊन म्हणाला, काय आज्ञा? तुम्ही मला हाक मारिली। तो म्हणाला, मी हाक मारिली नाही, परत जाऊन निज। त्यावरून तो परत जाऊन निजला। पुन्हा परमेश्वराने शमूएला, शमूएला अशी हाक मारिली। तेव्हा शमूएल उठून एलीकडे जाऊन म्हणाला, काय आज्ञा? मला तुम्ही हाक मारिली। तो म्हणाला, मुला, मी तुला हाक मारिली नाही, परत जाऊन निज। अद्यापि शमूएलास परमेश्वराची ओळख झाली नव्हती आणि परमेश्वराचा आदेश त्यास झाला नव्हता। परमेश्वराने शमूएलास तिसऱ्याने हाक मारली। तेव्हा तो उठून एलीकडे गेला आणि म्हणाला, काय आज्ञा? तुम्ही मला हाक मारिली। परमेश्वर त्या बालकास हाक मारित आहे असे एली आता समजला। तेव्हा एली शमूएलास म्हणाला, जाऊन निज। आणि त्याने पुन्हा हाक मारिली तर म्हण, हे परमेश्वरा, बोल, तुझा दास ऐकत आहे। मग शमूएल जाऊन आपल्या जागी निजला। तेव्हा परमेश्वर येऊन उभा राहिला आणि पहिल्याप्रमाणे शमूएला, शमूएला अशी त्याने हाक मारली। तेव्हा शमूएल म्हणाला, बोल, तुझा दास ऐकत आहे। परमेश्वर शमूएलास म्हणाला, पहा, मी इस्रायलात अशी गोष्ट करणार आहे की ती जो कोणी ऐकेल त्याचे दोन्ही कान भणभणतील। एलीच्या घराण्याविषयी जे काही मी बोललो आहे ते सर्व अतपासून इतीपर्यंत त्या दिवशी मी पुरे करीन। मी त्यास सांगितले आहे की त्याला ठाऊक असलेल्या अधर्मास्तव मी त्याच्या घराण्याचे कायमचे पारिपत्य करीन, कारण त्याचे पुत्र स्वतःस शापग्रस्त करीत असता त्याने त्यास आवरिले नाही। यास्तव मी एलीच्या घराण्याविषयी अशी शपथ केली आहे की एलीच्या घराण्याच्या पातकाचे क्षालन, यज्ञ व अर्पण यांनी कदापि व्हावयाचे नाही। मग शमूएल सकाळपर्यंत निजून राहिला। सकाळी त्याने परमेश्वराच्या मंदिराची कवाडे उघडली। हा दृष्टांत एलीस कळवण्याचे शमूएलास भय वाटले। एलीने शमूएलास हाक मारून म्हटले, मुला, शमूएला। तेव्हा तो म्हणाला, काय आज्ञा? तो म्हणाला, परमेश्वराने तुला गोष्ट सांगितली ती कोणती? मजपासून ती लपवू नको। तुला जे काही तो बोलला आहे त्यातले काही एक तू छपवून ठेवशील तर देव तुझे तसे किंबहुना अधिक शासन करो। शमूएलाने त्यास सर्व काही सांगितले, त्याचपासून काही लपविले नाही। मग तो म्हणाला, परमेश्वरच तो, त्याला जसे बरे वाटेल तसे तो करो। शमूएल वाढत गेला। परमेश्वर त्याच्या समागमे असे व त्याचे कोणतेही वचन त्याने वाया जाऊ दिले नाही। दानापासून बैरशेबापर्यंत राहणाऱ्या सर्व इस्रायल लोकांस विदित झाले की शमूएल हा परमेश्वराचा संदेष्टा व्हावयाचा ठरला आहे। परमेश्वराने शिलोत पुन्हा दर्शन दिले, म्हणजे परमेश्वर आपल्या वचनाच्या द्वारे शमूएलास प्रगट झाला।